जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला बोला. कशा? मस्त. खूप दिवसाने आला तुमचा फोन. त्या दिवशी आला एकदा, पण मला उचलता आला नाही. नाही नाही, लेट झालं ना, पण आता 10:30 होत आले ना. हो, 10:30 होत आले. पण तुमच्याकडे किती वाजलेत? इथे सकाळचे 10 वाजतात. अच्छा अच्छा. अर्धा तास. हा अर्धा तास मागे, पण इथे सकाळ तिथे रात्र. आताच मी थोडी फ्री झाले, म्हणून म्हटलं ट्राय करते. चालेल चालेल, बोला ताई. बघितले ना ते फोटो? हो, किती सुंदर केले हो प्रकट दिनाचे. मला तर इतकं आवडलं ते. खूप छान. खरंच किती छान करतात हो तिकडे. नाही, खरंच खूप सुंदर. म्हणजे मी एवढी, म्हणजे ते सगळं बघून एवढं मला आश्चर्य वाटलं. आणि एवढं म्हणजे मोठं सगळं आणि व्यवस्थित एकदम. बघा ना ताई, किती पद्धतशीर. हो. एकदम व्यवस्थित. मी घरी पण फोटो पाठवले ना आईला वगैरे. आई पण तेच, म्हणजे इंडियामध्ये पण एवढं नाही करत. नाही, खरंच खरंच इतकं पद्धतशीर तर नाहीच ताई. म्हणजे फारच सुंदर. खूप सुंदर केलं त्यांनी. म्हणजे आणि मी मागच्या वेळेस तसं ते दत्त जयंतीचा एकदा अटेंड केला होता. पण तो कसं, म्हणजे मंदिराच्या बाजूला छोटा हॉल आहे, तिथे त्यांनी केलेला. पण म्हणजे त्यांनी प्रकट दिनाला, म्हणजे लास्ट इयर पण असंच केलेलं वाटतं. अच्छा. एरोप्लेन जाते. फार सुंदर. प्रकट दिनाला त्यांनी म्हणजे शाळेचाच हॉल घेतलेला. अच्छा अच्छा. आणि मग तिथे ते सगळं केलेलं. आणि ते दत्त जयंतीच्या वेळेस कसं, म्हणजे मला ते सगळं डेकोरेशन वगैरे बघून मला म्हणजे वाटत होतं की मला पण असं थोडं लाईक जवळून ते सगळं एक्सपिरियन्स करता आलं पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे थोडं पार्टिसिपेट करून असं. पण नवऱ्याला एवढं आवडत नाही, आणि लहान मुलं असल्यामुळे ते काय जमत नाही. बरोबर. आणि मग अशा ह्याला ते व्हॉलेंटिअरिंग वगैरे करतात. विचारतात की कोणा काही करायचं का सेवा, डेकोरेशन आहे, परत लाईक फूड सर्व्हिस, म्हणजे जे लोक येणार त्यांना जेवण द्यायचं काम, किंवा मग आफ्टर इव्हेंट जे क्लिनिंग वगैरे असतं ती करायची सेवा, असं मग आपण व्हॉलेंटिअर करू शकतो. तर त्या डेकोरेशन वगैरे मला वाटायचं नेहमी, पण ते कसं आदल्या दिवशी थोडं लेट स्टार्ट करतात. आणि म्हटलं मला तर ते लांब जमणार नाही असं, आणि एवढा 2-2, 3-3 तास तर नाहीच जमणार. त्यामुळे यावेळेस पण मी काही असं व्हॉलेंटिअर केलं नव्हतं त्या सेवेसाठी. पण माझ्या मुलाच्या निमित्तानं ऍक्च्युली मला ते करायला मिळालं, म्हणजे ती इच्छा स्वामींनी पूर्ण केली. त्याचं काय झालं, ते पण त्याचं ते स्किट पण पाठवलं, बघितलं ते? हो, पाहिलं ते पण. तर त्याच ग्रुप ना ते लोक काय बाल संस्कारचे क्लासेस घेतात. अच्छा. आणि फ्री असतात ते. ते मला खूप आधीपासून माहिती, पण मी कधी म्हणजे जॉईन नव्हतं केलं त्या ग्रुपमध्ये. आणि करेन म्हणून ते राहून जायचं. तर मग यावेळेस मी म्हटलं चल आज करूयाच. त्या ग्रुप मेंबरला मी केलं की माझा मुलगा जॉईन करेल बालसंस्कार. मग त्याने स्टार्ट केलं ते, पण प्रकट दिनाच्या थोडं आधीच. आणि मग दोनच क्लासेस नंतर त्यांनी विचारलं की आता प्रकट दिनाचा आम्ही इव्हेंट करतोय, आणि मग मुलांचा एक कार्यक्रम करणार आहे, तर तुमचा मुलगा पार्टिसिपेट करेल का? असं विचारायचं माझं काय म्हणजे नव्हतं, कारण मी एकटीच जाणार होते. मुलांना घेऊन, आणि नवऱ्याला पण इंटरेस्ट नसल्यामुळे तो काय येणार नव्हता. म्हटलं मी एकटीच जाऊन येईल. पण मग मी त्यांना म्हटलं मी देते त्याचं नाव, पण मी कन्फर्म नाही करत, शेवटी तो म्हणजे करेलच असं, मी नंतर सांगते तुम्हाला.
आणि नंतर नंतर काय नाही, त्यांनी ते मुलांना म्हणजे ना आपले स्वामी सारामृतामधलं ना एक एक अध्यायाची स्टोरी त्यांनी मुलांना प्रत्येकाला एक एक दिली, स्टोरी रूपात म्हणजे तो हा. तर पण कसं काय काय मुलांचं एवढं नीट ते पाठ नव्हतं होत. मग ते म्हटले असं झालं तर कसं परफॉर्मन्स चांगला नाही होणार, एवढे लोक येणार. आणि मग आणि माझ्या मुलाचं ते स्टोरी त्यांनी चांगलं केलेलं, म्हणून मग त्याला ते त्यांनी स्किट मध्ये म्हटलं आपण नाटक करूया त्याचं. आणि कारण सगळ्या मुलांचं ते एवढं मोठं पाठ नाही होत आहे, बरोबर, तिथे जाऊन ते आठवणार वगैरे ते चांगलं नाही वाटणार. त्याच्याशी आपण नाटक रूपात करूया. आणि मग काय प्रत्येक मुलाला 2-2 डायलॉग्स येतील, एवढे तर बाहेर होऊनच जातील त्यांचे, ते थोडे इझी जाईल. मग माझ्या मुलाला मग त्यांनी मल्हारराव केला, बडोद्याचा राजा मल्हारराव. आणि ती स्टोरी पूर्ण होती. तो कसा म्हणजे स्वामींना बोलवायला पाठवतो, तात्यासाहेब यशवंतराव, आणि तसं म्हणजे स्वामी नाही येत, ते सगळं त्यांनी केलं. तो सगळ्या मुलांनी एवढं छान केलं. आणि तो स्वामी पण एवढा मस्त होता, तो बघितला असेल तुम्ही. खूप छान झाला. आणि ऍक्च्युली त्या निमित्ताने म्हणजे मुलाने तिथे जॉईन केल्यामुळे आदल्या दिवशी त्यांनी प्रॅक्टिसला बोलवलेलं, लास्ट प्रॅक्टिस होती. ते म्हटले आपण स्टेजवर करून घेऊया, म्हणजे मुलांना कसं कळेल, म्हणजे कुठे उभं राहायचे काय, एकदम अचानक स्टेजवर आले तर थोडे कन्फ्युज होऊन जाते. आणि त्या निमित्ताने आदल्या दिवशी मी गेले प्रॅक्टिस साठी म्हणून. आणि त्याच वेळेस त्या हॉलमध्ये जाऊन बघते आणि सगळे म्हणजे एवढे लोक ते गाड्या भरून भरून काय काय सामान आणतायत, डेकोरेशनचं वगैरे. आणि त्यांनी सांगितलं हो प्रॅक्टिस आपलं डेकोरेशन झाल्यावर प्रॅक्टिस घेता येईल स्टेजवर. आणि त्या निमित्ताने मला ते डेकोरेशन पण करायला मिळालं. जे मी माझी इच्छा होती ती स्वामींनी पूर्ण केली. मग ते सगळं आम्ही मिळून केलं, इव्हन म्हटले चेअर मांडण्यापासून सगळं. आणि एवढे लोक मदत करायला पण तेव्हा सगळं म्हणजे ती सगळी अरेंजमेंट करायला मी बघून एवढे आश्चर्यचकित झाले. म्हणजे जनरली कसं आपलं लाईक गणेश जयंती किंवा नवरात्र हे सगळीकडे होतं, कुठेही जाते करतात सेलिब्रेट, पण स्वामींचं एवढं मी बघितलं नव्हतं. त्यामुळे मी एवढे तर बघून भारावून गेले. आणि एवढे लोक म्हणजे आश्चर्यचकित झाली ना ताई ते बघून. मी म्हटलं अरे फॉरेन मध्ये एवढं होऊ शकतं. एवढं बघा ना. आणि वाटत नाही म्हणजे असं एवढ्या लोकांना माहित असेल हो ना स्वामींबद्दल. आणि म्हणजे खूपच ते चेअर म्हणताना की त्यांना ते सांगत होते ना की अजून एक लाईन करा, अजून एक लाईन. आणि मग मी विचार करत होते एवढं कशाला करते, एवढं कोण येणार आहे, म्हणजे हार्डली 30-40 लोक येतील. बघते तर बापरे 150-200 लोक होते. आणि हो, आणि सुंदर प्रोग्राम. म्हणजे आधी अभिषेक घेतलं, त्याच्यानंतर स्वामी ध्यान, त्याच्यानंतर मुलांचा कार्यक्रम झाला, पालखीची सेवा झाली, पालखी पूर्ण त्यांनी त्या हॉलला राऊंड नाही केलं, त्याच्यानंतर जेवण, आणि त्याच्यानंतर सामूहिक स्वामी सारामृताचं पारायण झालं. ते पण एक मी ऐकायचे ना इंडियाला सामूहिक पारायण होतं, म्हटलं अरे इथे पण व्हायला पाहिजे. खरंय. आणि ते पण मला अटेंड करायला मिळालं. किती भाग्यवान तुम्ही, तिथे राहून तुम्हाला हे सगळं अटेंड करता येतंय, तुम्हाला ही सगळी सेवा करता येतंय. हो खरंच ना. आणि मी ते जे न्यू जर्सीवरून इथे आले तेव्हा मला यायचं नव्हतं कॅलिफोर्नियाला. आणि मी स्वामींना बोलत होते काय मला इथे घेऊन जाताय, का पाठवलं. मला असं वाटतं यासाठीच पाठवलं असेल, हे सगळं मला करता यावं. कारण तिथे नव्हतं असं काही, ग्रुप वगैरे काही मोठं असं काही नव्हतं. आणि इथे येऊन ते सगळं मिळालं. मग असं वाटतं यासाठीच कदाचित त्यांनी इथे पाठवलं असं मला. खरंच खूप छान ताई. मी शेअर करते. चालेल, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.